वळूयात पुढच्या बातमीकडे. लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरामध्ये 5 लाखाने घटली आहे. डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाडक्या बहिणी होत्या. जानेवारीमध्ये लाडक्या बहिणी 5 लाखाने कमी होऊन 2,41,00,000 त्यांची संख्या आली आहे. कमी झालेल्या 5 लाख लाभार्थ्यातल्या 1.5 लाख लाभार्थी या 65 वर्षावरच्या आहेत. त्यामुळे त्या लाडकी बहीण योजनेसाठी 65 वय वर्षाची अट असल्यामुळे त्यांना या योजनेतनं वगळण्यात आलेलं आहे. तसंच 2 लाख लाभार्थी हे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी होते, त्यामुळे त्यांना वगळण्यात आले. दरम्यान आगामी काळामध्ये आणखीन 5 ते 6 लाख लाडक्या बहिणी कमी होणार का, असाही प्रश्न आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेत जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेतून वगळणार असण्याची शक्यता आहे. याविषयी मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानानं किंवा नजरचुकीनं ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत. जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.